पुढची बातमी पाहूयात। मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात आज नरेंद्र मोदींची जाहीर सभा होते। माढा जिंकण्यासाठी मोदी प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। रणजितसिंग नाईक निंबाळकरांसाठी माळशिरसमध्ये नरेंद्र मोदींची सभा होते। माढ्यात रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आज रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे। आज 11 वाजता बघितलं तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे। आपण बघितलं तर हाच तो सभा मंडप मोठा 53 एकरामध्ये भव्य दिव्य असा सभा मंडप टाकण्यात आलेला आहे। जर्मन टेक्नॉलॉजीचा सभा मंडप टाकण्यात आलेला आहे आणि जवळपास या सभा मंडपामध्ये 1 लाख लोक बसतील याच्या अशा खुर्च्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात बंदोबस्तही पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। आपण एकंदरीत बघितलं तर माढा हे रणजित नाईक निंबाळकर माढ्यामधून कमळ या चिन्हावर बीजेपी कडून उभा आहे, तर महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी या चिन्हाकडून निवडणुकीच्या मैदानामध्ये रिंगणात उभा राहील। परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मोहिते पाटील यांच्या होम ग्राउंडवर होत आहे। हळूहळू लोकांची गर्दीही वाढू लागली आहे, मोठा बंदोबस्तही आहे या ठिकाणी। आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टेजवर आपण बघितलं तर या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपचे सर्वच पदाधिकारी आता आपल्याला या स्टेजवर आपल्याला आता पाहायला मिळणार आहेत। आणि माळशिरसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी या 1 लाख लोकांना काय संबोधित करतात हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे। कॅमेरामॅन अनिल गजलेसह माऊली डांगे, माळशिरस।